अथ श्री साई सच्चरित अध्याय 41। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हेच साई कथेचे महिमान, कितीही परिसा न लगे प्रोत्साहन, श्रोतेच राखुनी पूर्वानुसंधान, अति सावधान श्रवणार्थी करावयास कथापान, जेते श्रोतेच सावधान, किमर्थ मग प्रार्थावे अवधान वृत्ती। जय एकतान आधीच गाता परिसता निज गुरु महती, होईल निर्मळ चित्तवृत्ती, दृढ ध्यान नामानुवृत्ती, सुखैक मूर्ती प्रकटेल गताध्यायी। जाहले कथन कैसे एका व्रताचे उद्यापन, यथा सांग जाहले पूर्ण दृष्टांत खुण समवेत। तैसीच साईंची पार्थिव छबी, कवण्यापरी आकस्मित यावी, कैसी वेळेवर इच्छा पुरवावी, कथा परिसावी ही आता। एका होळीची आसना, येतो मी आज खाली भोजना, साई ऐसिया देऊनी स्वप्ना, होय मन कामना पुरविता। कथा ही पूर्वीच कथिली सविस्तर, परीती प्रतिमा कैसी वेळेवर यावी, हा कैसा काय चमत्कार, ते आज सादर परिसावे। कथा सांगे अल्ली महमद, वाटली परम आश्चर्यप्रद, ही तरी एक लीलाच विशद अति विनोदकारक। यानीच ती होळीच्या दिवशी, आम्ही दुपारा जेवावयासी, बैसावयाचे ऐन समयासी, आणुनी उल्हासित केले मज। हे तो पूर्वील कथानुसंधान, आता श्रोता सावधान परिसिजे। पुढील निरूपण चरित्र पावन साईंचे। तीही कथा सरसपूर्ण, श्रोते आधीच दत्तावधान, वक्ता साईपदी लीन। चरित्र गहन साईंचे। परोपकाराची ती प्रतिमा, परोपकारार्थ जिजवी आत्मा, सदा सर्वदा निर्वैरधर्मा, अखंड सत्कर्मा वाहिला। बरी वाईट कैसीही स्थिती, देहकर्मे देहान सुटती, परीती लावा अंतर्वृत्ती, गुरुचरणी प्रीतिपूर्वक। मग निज भक्ताचा योगक्षेम, गुरु कैसा चालवी अविश्रम, ते गुरुचरणी ठेवुनी प्रेम, पहा अत्युत्तम अनुभवे। हे स्थिती मागितल्या न मिळे, ठाई पडे गुरुकीर्तन मेळे, जेन महत् प्रयत्नेही आतळे, ते गुरु कृपा बळे चालत ये। धरोनिया दुरभिमान, करू आले जे सूक्ष्म निरीक्षण, तेही सर्व परतले त्याभिमान, सुखाय मान दर्शन सुखे। यशश्री औदार्य ज्ञान शांती वैराग्य, हे षडगुण इहिं श्री साई भगवंत पूर्ण, ऐश्वर्ये संपूर्ण हरी जैसा। किती हो आमुचे भाग्य गहन, जेणे हा साई चैतन्य गण, विना अर्चन पूजन भजन, देई दर्शन मानते। म्हणती भक्तिपाशी देव, आम्हा पाशी भक्तीचा अभाव, परिहा साई महानुभाव, कनवाळू स्वभाव दिनार्थ। असो तो अल्लीच वदेत जी आता, श्रोता साध्यंत ऐकिजे वार्ता, कळेल साई लीला गहनता, आणि कसली सत्ता तयाची। एके दिवशी मुंबा नगरी फिरत असता, रस्त्यावरी चित्रे मनोहर आणि तसबिरी विकणारा व्यापारी अवलोकिला। चित्रे सुंदर नाना परींची, संता महंता अवलियांची, पाहोनी जाहली वृत्ती मनाची, कवणाची ती पाहू। म्हणोनी एक एक पाहू लागता, आवडली ही तसबीर चित्ता, सर्वाहुनी तिची मोहकता, शिवाय ती आराध्य देवताही। आधीच मनी साईंची आवड, सन्मुखतयांची मूर्तीही उघड, पाहुणी घ्यावया जाहली तातड, किंमत मी रोकड मोजली। मग ती तसबीर आणली घरी, टांगुनी ठेवली भिंतीवरी, आनंदे नित्य दर्शन करी, प्रेमही मजभारी बाबांचे। दिदली मी ही तुम्हा पाशी, तया आधी तिसरे मासी, आराम नवता माझी ए जीवासी, राहिलो रहवा सहवासी मेहुणाच्या। नूर महम्मद पीर भॉय, मेहुणा हा मजला होय, सुजला होता माझा पाय, केला मज उपाय शस्त्रक्रियेचा। ऐसा असता दुखणाईत 3 महिने राहिलो तेत, कोणीच नव्हते माझी ए घरात, या 3 महिन्यात वस्तीस। प्रसिद्ध बाबा अब्दुल रहिमान, मौलाना साब मोहम्मद हुसेन, बाबा साई, बाबा ताजुद्दीन, ही न ते स्थान त्यागिले।
हे सर्व आणि ऐसेच इतर त्यांची छायाचित्रे भिंतीवर होती माझी घरांत मनोहर सोडीनस हे कालचक्र तयाही माझी इकडे ऐसी गती चित्रा मागे का साडेसाती वाटे वस्तूसी होता उत्पत्ती प्रलय स्थिती दुर्लभ्य असो ऐसी असता परिस्थिती साईच कैसे त्यातून चुकती हे तो हा काळ वरीही मजप्रती कोणीही न सकती सांगावया ये विषयीची समूळ कथा विस्मय वाटेल तुम्हा परिसता कळेल साईंची श्री स्थिरचरात्मकता अतर्क विधानता त्यांची संत बाबा अब्दुल रहमान यांचे एक चरित्र लहान महम्मद हुसेन थारिया टोपण यांचे स्वाधीन होते की तेणे तयाची मज एक प्रत दिदल्या जाहली वर्षे बहुत मी माझे मेहुण्यास देत की ते अंकित तयांचे ती 8 वर्षेपर्यंत होती तयाचे मेजाचे खणात सहज एकदा आढळता अवचित नेली ती दुकानात मुंबईसा जितुके बाबा अब्दुल मोठे चित्रही करविले तेवढे गोमटे की ते न्यावे तयांची आ भेटे प्रेमही दाटेल तदंतरी तयावरुनी घेतल्या नकला आप्तेष्टमित्रा दिदल्या सकळा त्यातीलची एक दिदली मजला होती मी भिंतीला लाविलेली मग ती परम सुंदर तसबीर अभरता अब्दुल रहमान दरबार नूर महम्मद झाला तत्पर करावया सादर त्या संता पाहुनी हे तयाचे मन चित्र पाहताच अब्दुल रहमान झाले अत्यंत कोपायमान उठले त्या ताडन करावया करून या निर्भत्सन दिदले तयास घालवून तेणे तो अत्यंत खिन्न वदन चिंता गहन उद्भवली मग तो होऊन दीन दीन उदास आणि उद्विग्न मन पैक्यापरी पैकाही जाऊन गुरुकृपे विघ्न उद्भवले होतो आज गुरुकृपा संपन्न तोच मी झालो रोषास कारण ऐसे वदुनी साशंक होऊन चित्र विसर्जन आरंभी म्हणे आता या संत प्रतिमा कधीही न घरी ठेविता कामा तेणेच अंतरलो निज गुरु प्रेमा किमर्थ रिकामा हा धंदा म्हणे जया चित्राच्या पायी गुरु माझा मज नाराज होई पाडील कडी तरी ते अपायी ते मज नाही कामाचे हे तरी एक प्रतिमा पूजन नावडे मम गुरु लागुन तरी मग या नाराज ठेवून चित्राचे प्रयोजन काय मज जाहला बहुद्रव्य करावया या चित्रांचा संचय तरी त्या आता न दुजा उपाय शिवाय तोय विसर्जना म्हणून मग माझा मेहुणा सवे घेऊन ती छबी जाणा न देताही मागती कवणा पातले विसर्जना धक्क्यावर गेले अपोलो बंदरी तेट ठरविली एक भाड्याने बोट जाववेल तो जाऊनी तेट समुद्री ती शेवट विसर्जली असो ते येथेच नाही थांबिले वांद्रे येथेही तेच आरंभिले सर्वा आप्तेष्ट मित्रा विनविले फोटो घेतले मागून म्हणाले बाबा अब्दुल कोपले फोटो ज्यांनी त्यांनी आपले परत द्यावे पाहिजे विसर्जिले सकळा विनविले पर एक येणे परी मजकडूनही दिदलेली प्रत घेतली माझे भावाचीही परत बहिणीचीही केली हस्तगत मिळविल्या समस्त 6 प्रती मग तो घेऊन 6 प्रती वांद्रे शहरी समुद्रावरती थेट जेते जमीन सरती पातला ते प्रांती सरोष पाचारुनी एक कोळी मगती अवघी चित्रे ते काळी करुनिया तयाचे हवाली निक्षेपियेली अब्दी जली मीही तेव्हा व्यथाग्रस्त होतो तयाची घरात मलाही तो ऐसेच उपदेशित संकटे आणि तया प्रती तरी त्या अवघ्या गोळा करून करशील जेव्हा समुद्री विसर्जन तेव्हाच तुझी व्यथेचे निरसन होईल जाण निर्धारे मी माझा पाचारीला मेथा किल्ली देऊनी त्याची हाता आणविल्या तसबिरी संतांच्या समस्ता सोपिली व्यवस्था मेहुण्या ते त्याने आपुला बोलाविला माळी तया करवी त्या तात्काळी चिंबाईच्या देवळाजवळी समुद्रजवळी निक्षेपविल्या पुढे जाता 2 मास होता आराम मम जीवास जाता मी आपुल्या बिराडास अति आश्चर्यास पावलो तुम्हास म्याजी दिली तसबीर ती द्वारा समोरची भिंतीवर पाहोनिया पूर्ववत स्थिर वाटला मज थोर विस्मय
अवघी चित्रे मेताने आणली, हीच तसबीर कैसी की चुकली, म्हणून निमित्ती तात्काळ काढली, छपूनी ठेविली कपाटी. पडताच मेहुण्याची दृष्टी, घेईल तोती उठाउटी, नेईल जलसमाधीसाठी, ऐसे मज पोटी वाटले. ठेवोन लाहे निजगृहाते, मेहुणा पाहत त्याची बुडवित हाते, देवोन लाहे आणि काते, निशंकित चित्ते अभक्ता. विना विचारे देई न कवणा, तरी न झालिया योग्य जोपासना, राहील अस्वस्थता सदैव मना, ही दीर्घ विवंचना सर्वदा. तरी ती जेथे राहील सुरक्षित, पहावे ऐसे स्थळ त्या उचित, ठेवीला आपुले घरी तो जो व्यवस्थित, तयाच्या हस्तगत करावी, ऐसे मन पडता अडकिता, साईच सुविचार सुचवी चित्ता, जावे मौलाना दरबारी आता, इसमूस वृत्तांत कथावे. मग मी तेव्हा तैसाची सत्वरी, गेलो पीर मौलाना दरबारी, मुजावर इसमूस ही वार्ता सारी, कळविली अत्यादरी एकांती. आम्हा उभयतांचा निर्णय, आपुले पाशी राहील ही निर्भय, म्हणून ते दीनची आदिनीच आम्ही उभय, केला की निश्चय मनाचा, की ही समर्थ साईंची छबी, आपुले येतेच ठेविली जावी, स्वये आपणा समर्पावी, तेनेच ती ठाई पडेल. तव त्या कृतनिश्चयानुसार, केली ती प्रतिमा आपणा सादर, पाहुणी आपुले जेवण तयार, तैसाच मी तत्सत्वर परतलो. ही लांब कथा परिसावयास नवता आपणा, तेव्हा अवकाश, पुढे मागे कथुती सावकाश, धरुनी हा उद्देश गेलो मी. आज उद्या करिता करिता संबंध 9 वर्षे भरता, आजही झाली भेट अवचिता, आपणा वयता परस्पर. तेनेही आठवली पूर्वपीठिका, आपणही कथिलय स्वप्न कौतुका, संबंध जुळला अपूर्व कथानका, नाही अद्भुत काही लीला. आता एक दुजी कथा सावध चित्ते परिसजे श्रोता, साई कैसे प्रेमळ भक्ता, अतिसा प्रेमता वागवित, जया परमार्थी करी गोडी, तयासी साईंस मोठी आवडी, वारून सर्व तयांची साकडी, स्वानंद जोडी देतया. ये अर्थींचा अनुभव गोड, बाळासाहेब देवांची होड, पुरविणी तयांचे कोड, दिदली त्या जोड भक्तीची. दिवसा नोकरी केला शिवाय, जोगक्षेम नवता उपाय, परिरात्रौ परमार्थ व्यवसाय, कराया व्यत्यय कायावा. इच्छा फार दिवसांपासून करावे नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन, परी काही ना काही विघ्न, येऊनी ते हातून घडेना. भगवद्गीता 1 अध्याय, जैसा रोज नेमाने होय, तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय, विना अंतराय लगेना. हाती घेता इतर ग्रंथ, नित्यनेमे वाचिले जात, ज्ञानेश्वरीवरील प्रबल होयेत, नियम न जात तडीस. घेऊनी रजा 3 मास, एकदा देव गेले शिर्डीस, तेथुनी निजगृही पौडास, सुखे घ्यावयास विश्रांती. तेथेही इतर कार्ये झाली, इतर नेमाची पोती वाचली, ज्ञानेश्वरीची हौस न पुरली, वेळ न आली तिला. हाती घेता ज्ञानेश्वरी, विकल्प काही उठावे अंतरी, जेणे वाचन होई वरी वरी, प्रेम अंतरी उपजेना. काय करुनी कासाविसी, केला निश्चय न पावे सिद्धिसी, 5 ओव्या ही नित्य नेमेसी, घडले न प्रतिदिवशी वाचावया. प्रत्यही 5 ओव्या निदान, निश्चय केला मनापासून, त्याही न नेमे मज हातून, उल्हासे वाचून जाहल्या. म्हणून मग केला नेम, साईच जेव्हा देतील प्रेम, म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम, करीन संभ्रम विरहित. निष्ठा साईंच्या पायापाशी, जेव्हा साई देतील आज्ञेसी, तेव्हाच वाचीन ज्ञानेश्वरीसी, कृतनिश्चयेसी बैसलो. असो येता महोदय पर्व, सर्वे मातोश्री भगिनी सर्व, पहावया गुरुपूजा गौरव, पातले मग देव शिर्डीस. काहो आत्ताशा नाही वाचत, ज्ञानेश्वरी आपण नित्य, जोगते ते देवांसी पुसत, प्रत्युत्तर देत ते परिसावे. ज्ञानेश्वरीची मोठी हौस, परिणती जाई सिद्धीस, आता बाबाच जेव्हा वाचावयास, वदतील ते वेळेस वाचीन. तव जोग किती युक्ती, ज्ञानेश्वरीची आणुनी पोती, द्यावी साई बाबांचे हाती, वाचावी ते देती तव तुम्ही. न लगे मज काही युक्ती, बाबा माझे अंतर जाणती, ते कान माझी अडी पुरविती.
वाच स्पष्टोक्ती वदतील घेता समर्थांचे दर्शन रुपया एक केला अर्पण एकची का 20 आण म्हणती त्या लागून तव बाबा आणून 20 रुपये दिदले रात्री बालक रामास भेटले साई कृपा कैसी पावले वृत्त त्या पुसले पूर्वीला उद्या आरती झालया वरती सांगेन मी सकळ तुम्हा प्रती ऐसे बालकराम वाश्वासती बरे म्हणती देवतया पुन्हा देव दुसरे दिवशी जाता मशिदी दर्शनासी 20 रुपये मागितले त्यांशी दिदले सुखसंतोषी देवांनी पाहुनी ते अत्यंत भीड देव राहिले बाजूस आड बाबा पुसता कोठे रे सांगड जागेत अवघड तो दडला देती देव प्रत्युत्तर ते बाबा हा मी आहे ना ते येते कासातची ना झाले देते बाबा तप त्या ते पुसतात देव वदती 20 दिदले पैसे कोणाचे बाबांनी पुसले बाबा आपुले तवते वदले का मग सुटले पळत तुम्ही यावे ऐसे जवळ यावे स्वस्थ चित्ते निकट बैसावे आज्ञेप्रमाणे केले देवे मनोभावे ते बैसले नित्यनेम आरती झाली मंडळी स्वस्थानी परतली बाळकरामा देवा गाठ पडली उच्चाती आरंभिली पूर्वीला तयांचा पूर्ववृत्तांत पुसिला तयांनी तो साध्यंत कथिला कैसे लाविले उपासनेला देव मग तयाला वदतात केले काय तुम्हा निवेदन कैसे करावे ब्रह्मचिंतन करीही करा की माझी जिज्ञासा पूर्ण देव मग त्या लागून प्रार्थिती बालकराम हे देवांप्रती करावया त्यांची जिज्ञासा पूर्ती उत्तर द्याया जो आरंभ करीती बाबाच बोलाविती देवांस कैसा साई परम लागवी चंद्रूस देवा ते बोलावू पाठवी देवन दर्शन विलंब लावी आले श्री साईस भेटाया झाले होते 3 प्रहर मशिदीच्या तटावर टेकूनिया दोन्ही कर दिसले समोरची श्री साई देव जाताच केले वंदन बाबा तयांस पुसती प्रश्न कोठे कोणासी काय आपण करीत संभाषण होता की मग देव उत्तर देती काकांच्या मांडी वरती बालकरामाच्या संगती आपुलीच कीर्ती परिशियली रुपयाण 25 बाबा आज्ञापिती देवांस आणून या तेच समयास रुपये बाबांस समर्पिले किती पुसती आणिलेस देव वदती 25 बाबा म्हणती चल ये बैस गेले तव मशिदीसह बाबांसह बाबा बैसले खांबापाशी दुजेन कोणीही मशिदीसी म्हणती तुवा माझी चिंदीसी चोरी लियेसी मजन काळकळता मला चिंदी ठाऊक नाही म्हणून देव देती ग्वाही येतेच कोठे तरी पाही झाले मग साई वदते तया येते आहे कोठे चिंदी ऐसे देव वदले ते संधी बाबा उठले म्हणती तू शोधी खोटी ही बुद्धी चोरीची कवण्या कारट्याने ती नेली बगबग पाहिजे येतेच असली एकूणी देवांनी आणि शोधली नाही ती आढळली तरीही मग भ्रुकुटीस घालून याकडे पाहून या इकडे तिकडे दृष्टी टवकारुनी देवांकडे साई कडकडे व देवांवर म्हणे तूच लबाडवोसी तुझविण कोण ये समयासी येईल चिंदी चोरावयासी चोर मी तुझसीच समजतो ऐसा येते जो येतोस तो काय चोऱ्या करावयास झाले काळ्याचे पांढरे केस फोडन अवलेश की जाई तुला कुराणीने हाणीन तुला कापीन ठार करीन जाशील कोठे माझिया हातून येईन मारीन तेथे तुझं घरून येतोस जो शिरडीस तो काय चोरा करावयास घे हे आपुले वापस आणून चिंदीस दे माझ्या क्रोधे लाल झाले साई उद्धार येली आई माई शिव्या शापांची लागली रई संतापे लाही जाळली कोपले देखून साईनाथ देव कौतुक पाहतात उगेच उभे राहतात आश्चर्य भरित मानसे देवसन्निध आणि एकटे पाळी माराची येणार वाटे कि हे विश्वरूप दर्शन गोमटे जाणून दाटे आनंद घेतील काय सटकाता करतील काय त्वेषे अघाता एकला मी सापडलो हाता आई येईल चित्ता ते करो परी हे चिंदीचे काय कोडे ते तो देवांच काहीही नुलगुडे जा निघून जा म्हणता इकडे तव ते पायरीकडे सरकले काय चिंदीचा गुह्यार्थ जाणावया मी नाही समर्थ पावेन साई कृपाचा स्वार्थ तरी तई तो श्रोत्यार्थ निवेदने
होता अर्धघटकाभर आले देव बाबांसमोर, चालूच होता शिव्यांचा गजर, आला साकावर म्हणाले. आला सका वर म्हणाले, जाहो चालता वाडियात, म्हणता देव आज्ञा वंदित, नमन करुनी चरणांप्रत, पातले परत वाडिया माझी, झालेली सर्व हकीकत, घडली जैसी तैसी यथार्थ, जोगास आणि बालकरामांप्रत, केली निवेदित साध्यंत. पुढे एक संबंध घटका, उडाला शिव्या शापांचा दणका, प्रहरा दोपहरा मागे मग लोका, बाबाचा अवलोका मामंत्रित. देवही मग तेथे आले, इतरां माझी जाऊन बैसले, म्हाताऱ्याच्या जीवा लागले, असेल मग बोले श्री साई. चिंधीची ती कथा काय, मी तरी म्या दुरुक्ती केले घाय, होतीच चोरिली त्या काय उपाय, बोलल्या शिवाय राहविना. असो अल्ला सारे बघिल, तोही त्याचे बरे करील, तव ए भाऊ दक्षिणा देशील, पुसती क्षमाक्षील श्री साई. किती आणू देव पुसती, 12 घेऊन येई तत्वरिती, पाहू जाता नोटची होती, रुपये न मिळती तेचे, देवे तैसेच बाबांस कथिले, राहू दे मज नको ते बदले, सकाळी त्वा 2 दिदले, स्मरण न राहिले मज त्याचे. तरीही देवांनी रुपये मिळविले, बाबांलागी आणून दिदले, सवे त्याचे चरणही वंदिले, परिसा मग निघाले जे बोल. काय रे तू करीत अससी, काही नाही वदता तयासी, पोथी वाचित नेमेसी, केले देवांसी आज्ञापन. वाडिया माझी जाऊनी बैसावे, नित्यनेमे वाचित जावे, वाचितांना सांगतही असावे, निरूपण भावे सकळिका. संबंध भरजरी सुंदरशेला, बसलो असता तुझ द्यावयाला, जासी का चिंध्या चोरावयाला, सवयी का तुझला चोरीची. असो करावे पोथी वाचन, साई मुखे जे हे वचन, पाहुनी माझी मी अंतरी खूण, अतिसुख संपन्न झालो, मानुनी ती आज्ञाप्रमाण. मग म्या तया दिवसापासून नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन, तैसेच निरूपण आरंभिले. मिळाली आज्ञा वांचली आता, फिटली व्रतस्थ मनाची चिंता, घे येथुनी मज ज्ञानेश्वरी वाचिता, येईल नियमितता वाचना. आता मी गुरुवनुज्ञाधर, आता प्रसन्न मज ज्ञानेश्वर, माझी पडले जे झाले आजवर, वर्तन अतपर नियमाने, साक्ष मजला माझे मन, वरी साई आज्ञाप्रमाण, आज्ञाबळे पोथी पारायण, आता मज निर्विघ्न घडेल. बाबा मी येतो लोटांगण, अनन्य भावे तुम्हा शरण, पदरी घ्या या लेकरा आपण, करवून घ्या वाचन मज करवी. चिंधी ते काय ज्ञानात आले, बालकरामाच होते जे पुसिले, त्याच चिंध्या तेच न रुचले, साईंस जय भरले रागाने. कैसे तुम्हास उपासनेस, कैसे परब्रह्म चिंतनास, लाविले म्हणून बालकरामास, पुसले ते बाबा नावडले. वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर, स्वयक घ्यावया असता तत्पर, किमर्थ चौकशा कराव्यास परस्पर, म्हणून मज दुर्धर छळियेले हे बोलची उद्वत, प्रेमे भक्तार्थ जो ओतंबत, भक्त छल ज्या स्वप्नी न देती दिसत, छळणे त्या अनुचित क्रियापद. छळिले नवये मज शिकविले, चित्त तुझिया जे जे उद्भवले, ते ते म्या पाहिजे स्वये पुरविले, कधी न चोरिले कामाये. साई ब्राह्य क्रोधाभिभूत, अंतरी ते नित्यमुदित, बाह्य संतापे दिसत संतप्त, अंतरी ते तृप्त आनंदे. क्रोधाचे बाह्य लौकिक लाघव, अंतरी परमानंद गौरव, तया साईंचे लीला वैभव, गावया सुदैवची पाहिजे. साधावया निजस्वार्थ, जयापोटी अत्यंतार्थ, शिव्या पुष्प लाखोल्या मानित, दृष्टी निजहित तत्पर, परिसुनी कर्णकटू अश्लील वचन, डळमळेना देवांचे मन, पोटी प्रेमाचे भरते गहन, वाटे ते ताडन पुष्पांचे. दुग्धे भरली देनूची कास, भाग्यवनावानास लाभे गोरस, कासे पासीच गोचिडा वास, अशुद्धची कर्मास तयांच्या. दुर्धरा कमलकंदा शेजार, लुटी कमल मकरंद भ्रमर, दुर्दैवी
दुर्धरा पंखाचा आहार दैवासन पार प्रमराचा तैसे तुम्ही भाग्यवान तुम्हा आम्हा सन्निधान मानेल ते घ्या रे पुसून शंका समाधान साई वदे पहा माझी पोतीची अडी वाचीन वाच वदतील ते घडी तोवर ज्ञानेश्वरी मी नुघडी पुरविली रोकडी बाबांनी कैसी माऊली करी लाड निज बालकाचे पुरवी कोड तयाची ही प्रतिती गोडा भक्तीची जोड ही कथा वाच म्हणून नाही थांबले देव वदती वर्षण उलटले स्वप्नी येऊनी दर्शन दिदले आश्चर्य मज पुसले ते परिसा सन 1914 एप्रिल 2 तारीख तदा वार गुरुवार उजाडता एकदा स्वप्नप्रसादा पावलो समर्थ साई स्वप्नी झाले साहेत माडी वरती बैसले पोती समजते कामज विचारले उत्तर दिले निकारी तैसाच प्रश्न झाला नंतर मग ती केव्हा समजणार आले माझिया नेत्रांच नीर कायम्या प्रत्युत्तर दिले कृपा पुली झालिया विणा पोती वाचणे केवळ क्षीण समजणे तो त्याहूनही कठीण बाबा मी निक्षिण सांगतो बाबा वदती पोती पडता फारची आपण घाई करिता वाचा पाहू ती मज देखता निकट बैसता मज पाशी काय वाचू देव वदती अध्यात्माची आज्ञा देती देवपोती आणू जाती नेत्र उघडती तात्काळ देव तेव्हा जागे होती स्वप्नस्थिती पाहून निश्चिती काय वाटावे तयांचे चित्ती कल्पना श्रोती की जेती पाहून या वर्षभर वाट मानी की बाळ आज्ञा नीट करीतो की नित्यपोथीचा पाठ काळजी उद्भट ही कोण पाळी काय लाविली शिस्त दिदला धडा गिरवी का नित्य चुके कोटे वा किन्मित निमित्त कवण हे सतत पाहिल वाचके असावे कैसे दक्ष ठेवणे कोठे विशेष लक्ष साई माऊली विण प्रत्यक्ष कवण ही साक्षपाठ पटविला ऐसे साशी साई समर्थ लीला ऐसा स्वानंदाचा सोहळा भक्ती बोगिला असंख्य वेळा देखिला म्या डोळा प्रत्यक्ष आता आपण श्रोते मंडळी होऊ की लीन गुरुपद कमळी परिसू पुढील कथेची नव्वाळी यथा काळी पुढारा आठवुनी श्री समर्थ चरण सद्भावे मी येई लोटांगण तेनेच सकल भवदुःख विमोचन भावार्थे शरण हेमाड साईच एक तयाचा स्वार्थ साईच निरतिशय सुख परमार्थ साईच तया करील कृतार्थ निश्चय हा भावार्थ तयाचा स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते साई कृपानुग्रह दानम नाम 1 चत्वारिंशतमुध्याय संपूर्ण श्री